ऑटो ड्रायव्हर्सनी डिजिटल मीटर वापरणे का गरजेचे आहे? आम्हाला असं वाटतं की ड्रायव्हर्सना एक डिजिटल मीटरची गरज आहे. असं डिजिटल मीटर उपलब्ध झाल्यास त्यांच्या समस्या मोठ्या प्रमाणात सुटू शकतील आणि त्यांना त्यांच्या व्यवसायावर पूर्ण नियंत्रण मिळेल. हे डिजिटल मीटर पुढील प्रकारे कार्यरत असायला पाहिजे, जेणेकरून ड्रायव्हर्स आणि कस्टमर्स दोघांनाही सोयीचं आणि फायदेशीर ठरेल. 1. गव्हर्नमेंट रेग्युलेटेड रेट्सवर ऑपरेट होणं. डिजिटल मीटरने फक्त शासन नियमित दरांवर आधारित भाडं मोजलं जावं, जेणेकरून पारदर्शकता आणि नीतिमत्ता टिकून राहील. 2. कस्टमर आणि ड्रायव्हर यांना झटपट कनेक्ट करणे. एक प्रभावी ऑनलाईन कनेक्टिव्हिटी सिस्टीम असावी, जेथे कस्टमर आणि ड्रायव्हर झटपट एकमेकांशी जोडले जातील. 3. क्विक फेअर कॅल्क्युलेशन. प्रत्येक प्रवासाचं भाडं, अंतर आणि वेळेप्रमाणे लगेच मोजलं जाईल. 4. कमी कमिशन किंवा नो कमिशन सिस्टीम. प्रत्येक ट्रिपनंतर ड्रायव्हर्सला 20 ते 30% पर्यंत कमिशन द्यावं लागू नये. 5. दरांमध्ये स्थिरता. अचानक दर खूप जास्त किंवा खूप कमी होणार नाही. दर कधीही ड्रायव्हर्स किंवा ग्राहकांसाठी अयोग्य ठरू नयेत. 6. मॉनिटरिंग बॉडी आणि सपोर्ट सिस्टीम. एक नियंत्रण यंत्रणा हवी, जेथे कस्टमर आणि ड्रायव्हर यांना कोणत्याही समस्यांसाठी समान आधार मिळेल. 7. ड्रायव्हरच्या खात्यांचं संरक्षण. ड्रायव्हरची काही चूक नसताना किंवा योग्य चौकशी न करता त्यांचे खाते ब्लॉक करू नये. 8. ड्रायव्हरच्या नुकसानासाठी संरक्षण. कस्टमरला जास्त सवलत देऊन ड्रायव्हरचं नुकसान होऊ नये. 9. ऑटोच्या ग्राहकांना कॅब्सकडे वळवू नये. काही कंपन्या त्यांच्या इलेक्ट्रिक कार्सला ऑटोच्या तुलनेत कमी दराने देऊन ग्राहकांना आकर्षित करतात. हे टाळलं गेलं पाहिजे. 10. सोप्या पेमेंट पद्धती. ड्रायव्हरला थेट रोख रक्कम मिळण्याची सुविधा असावी आणि ऑनलाईन पेमेंट झाल्यास ती त्वरित ड्रायव्हरपर्यंत पोहोचली पाहिजे. 11. परवडणारी किंमत. डिजिटल मीटरच्या वापरासाठी लागणारी किंमत सर्व ड्रायव्हर्सला परवडणारी असावी. या डिजिटल मीटरमुळे ड्रायव्हर्सला अधिक स्वायत्तता मिळेल, ग्राहकांना विश्वास वाटेल आणि व्यवसाय स्थिर व प्रामाणिक होईल. तुम्हाला हे डिजिटल मीटर कुठे मिळेल आणि ते कसे वापरायचे हे जाणून घेण्यासाठी आताच संपर्क करा 97 63 46 34 37 किंवा या व्हिडिओवर थेट कमेंट करा.